नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझमवर. तर आज आपण विदर्भातील तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैसर्गिक सौंदर्य आणि शेती संपन्नतेने नटलेल्या भंडारा जिल्ह्याचा आपण एक अभ्यास करणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया आपला भंडारा जिल्ह्याचा प्रवास. भंडारा जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये नागपूर विभागामध्ये स्थित आहे. तलाव, नद्या, हिरवाई आणि भातशेती यासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. शांत वातावरण आणि ग्रामीण जीवनशैलीमुळे भंडारा जिल्हा विदर्भातील एक महत्त्वाचा कृषीप्रधान जिल्हा मानला जातो. मित्रांनो, इतिहासाच्या दृष्टीने भंडारा परिसरावर प्राचीन काळात गोंड राजाचे राज्य होते. पुढे भोसले राजवटीत हा भाग नागपूर संस्थानाचा हिस्सा होता. ब्रिटिश काळामध्ये प्रशासकीय बदल झाले आणि स्वातंत्र्यानंतर भंडारा महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला. 1999 साली गोंदिया हा भाग वेगळा करून स्वतंत्र जिल्हा करण्यात आला. प्रशासकीयदृष्ट्या भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आहेत, ज्यामध्ये भंडारा, तुमसर, मोहाडी, लखनी, साकोली, पवनी आणि लाखांदूर इतके 7 तालुके येतात. या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 3890 चौरस किलोमीटर आहे. भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा ही प्रमुख नदी वाहते. याशिवाय बावनथडी, चूलबंद आणि गाढवी या नद्या जिल्ह्यातील शेतीला पाणी पुरवठा करतात. गोसेखुर्द धरण हा येथील महत्त्वाचा प्रकल्प आहे. भंडारा जिल्हा भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. तांदूळ हे येथील मुख्य पीक आहे. तसेच सोयाबीन, गहू, हरभरा आणि तूर ही पिके घेतली जातात. तांदूळ प्रक्रिया उद्योग, लघु उद्योग आणि कृषी आधारित व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणावर आहेत. 2011च्या जनगणनेनुसार भंडारा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे 12 लाख आहे. तसेच भंडारा जिल्ह्याचा साक्षरता दर सुमारे 84% आहे. येथे स्त्री पुरुष अनुपात सुमारे 984 महिला प्रति 1000 पुरुष असा आहे. धार्मिकदृष्ट्या हिंदू समाज बहुसंख्य असून बौद्ध, मुस्लिम आणि इतर धर्मीय समाज येथे शांततेने नांदतात. सण आणि उत्सवामध्ये गणेशोत्सव, दिवाळी, होळी तसेच स्थानिक जत्रा मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. खानपानामध्ये भातावर आधारित पदार्थ, वरण भात, पिठलं भाकर आणि पारंपरिक विदर्भीय जेवण वर्ध्यामध्ये लोकप्रिय आहे. वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने भंडारा जिल्हा महत्त्वाचा आहे. नॅशनल हायवे 53 हा प्रमुख महामार्ग जिल्ह्यातून जातो, जो नागपूर आणि रायपूर यासारख्या शहरांना जोडतो. भंडारा रोड रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणचे जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे आहे. पर्यटनाच्या दृष्टीने भंडारा जिल्हा निसर्गरम्य आहे. वैनगंगा नदीचे काठ, गोसेखुर्द धरण आणि विविध तलाव पर्यटकांना आकर्षित करतात. तसेच धार्मिक स्थळे आणि स्थानिक जत्रा जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देतात. तर मित्रांनो, भंडारा जिल्हा हा शेतीप्रधान, तलावांनी समृद्ध आणि शांत जीवनशैली जपणारा विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्याचा हा प्रवास आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या आणखी अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.